सर्वांचं स्वागत आहे. मी कृष्णा कोलपटे IMC मध्ये आहे आणि आपल्यासोबत अजित मंगरुळकर डायरेक्टर जनरल IMC चे डायरेक्टर जनरल आहेत. त्यांच्याशी थेट आपण चर्चा करणार आहोत आजच्या देशाचं जे आर्थिक बजेट सादर झालं त्या आर्थिक बजेट संदर्भात. सर, या आजचं जे आर्थिक बजेट सादर झालं त्या संदर्भात आपण काय सांगाल, आपली काय प्रतिक्रिया आहे? प्रतिक्रिया अशीच आहे की जे अपेक्षित होतं तेच अनाउन्समेंट झाली. आम्ही आधीच म्हटलं होतं की या बजेटमध्ये हा इंटरिम बजेट आहे, तर काही पॉप्युलिस्ट किंवा काही सेन्सेशनल अनाउन्समेंट्स होणार नाही. जे होतील ते स्टेबल होतील आणि ग्रोथच्या माध्यमातून होतील आणि प्लस जे कंटिन्युटी आहे, जे मागचे जे सगळे बजेट्स होते त्या हिशोबाने हा बजेट अनाऊन्स केला जाईल आणि तसंच झालं. आणि मेनली याच्यामध्ये आम्ही हे पण म्हटलं होतं की इन्फ्रास्ट्रक्चरवर डेफिनेटली जोर दिला जाईल आणि तो दिला गेला. यावर्षी पण ऑलमोस्ट 11% इन्फ्रास्ट्रक्चरवर वाढ केली आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर इज ओव्हरऑल ग्रोथच्या हिशोबाने अगदी परफेक्ट बसतं. कुठेही पॉप्युलिस्ट काही अनाऊन्समेंट नव्हती. म्हणजे सगळ्यांना वाटत होतं की बहुतेक इलेक्शनच्या हिशोबाने काहीतरी अनाऊन्समेंट, असं काही झालं नाही. सगळं जे काय झालं ते सगळं देशाला, संपूर्ण देशाला मध्ये ठेवून हे अनाऊन्समेंट केली आहे. एकंदरीतच आपण पाहायला गेलं तर सामान्यांमध्ये आक्रोश आहे, तो बेरोजगारी आणि महागाई वाढीचा. या संदर्भात सर काय सांगाल? म्हणजे अजून पण आपण पाहिलं तर लोक म्हणजे महागाई आणि बेरोजगारी संदर्भात भाजप सरकारच्या विरोधात बोलत असतात. हे पण सोपं आहे सगळ्यांना बोलायला की बेरोजगारी किंवा महागाईच्या याच्यात गव्हर्नमेंटला दोष देणे. पण जरा एक लक्षात ठेवा की पूर्ण जर आपण ग्लोबली पाहिलं तर पॅन्डेमिक नंतर सगळं जग बदललं आहे आणि जगात एकमेव देश म्हणजे भारत आहे जो पॉझिटिव्हली पुढे चालला आहे. म्हणजे हे आता 4थं वर्ष आहे जे आपलं पॉझिटिव्ह ग्रोथ आहे. यावर्षी पण आपण म्हणतो GDP 60% पोहोचेल आणि महागाईवर कंट्रोल आपण आणलेला आहे. दर 2 महिन्याच्या जेव्हा RBIची मॉनिटरी पॉलिसी येते तेव्हा ते महागाईवर अगदी कडक नियंत्रण असतं त्यांच्यावर. आणि आता तुम्ही बेरोजगारी जेव्हा म्हणता तेव्हा तुम्हाला गव्हर्नमेंटचं इन्व्हेस्टमेंट लागतं आणि गव्हर्नमेंटचं इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर हा एकमेव एक एरिया आहे जिथे इन्व्हेस्टमेंट करून बाकी सगळं जी इकोसिस्टम आहे ती पण डेव्हलप होते. म्हणजे नुसतं आपण एक पूल बांधत नाही किंवा रस्ता बांधत नाही, पण त्याच्या आजूबाजूचा सगळा परिसर डेव्हलप होतो आणि त्याच्यामध्ये बेरोजगारी इज द म्हणजे सगळ्यात मुख्य टॅकल होते आणि लोकांना नोकऱ्या मिळतात, इंडस्ट्रीज सेटअप होतात. हे सगळे एका दिवशीचं काम नाही आहे आणि गेले 10 वर्ष जर तुम्ही पाहिलं तर या गव्हर्नमेंटनी वेळोवेळी इन्व्हेस्टमेंट केलं आहे आणि आजही म्हणजे आजच्याही इंटरिम बजेटमध्ये पण त्यांनी पण इन्व्हेस्टमेंट वाढवली आहे आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. आणि त्याच्यामध्ये जे बेरोजगारी, झिरो तर नाही होऊ शकत बेरोजगारी आपल्यासारख्या एवढ्या मोठ्या देशात, पण कमी तर होऊ शकणार. हा एक मोठा पाऊल आहे. एकंदरीतच आपण यामध्ये ज्या बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी तरतूद काय केली आहे आणि शेतकरी वर्गासाठी काय तरतूद? इथे सर्वसामान्य म्हणजे आपणच लोक सर्वसामान्य आहोत. म्हणजे जे काही त्यांनी या बजेटमध्ये जे त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवर म्हणा किंवा एक नवीन एक फंड सुरू केला आहे, जे डीप टेक फंड, ऑलमोस्ट 1,00,000 करोडाचा फंड त्यांनी केला आहे फॉर इनोव्हेशन. आपले जे यंग एंटरप्रेन्योर्स आहे यांच्यासाठी हे सगळं सर्वसामान्यांनाच फायदेशीर आहे. हा, जर तुम्ही म्हणता की याच्यात तुम्ही काही टॅक्सेशनचं काही केलं नाही किंवा आणखीन जे अगदीच आपल्याला सारखं म्हणजे सामान्य माणसाला काय माझा टॅक्स किती वाचतो, मला टॅक्स किती बसणार, हे एक महत्त्वाचं इंटरेस्ट असतं बजेटमध्ये. पण ते जर तो एक पॉप्युलिस्ट मूव्ह आहे. म्हणजे जर ते केलं तर लोकांना म्हणतील अरे हे तर इलेक्शनसाठी केलं आहे लोकांनी. आणि त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की मी याला काही हात लावणार नाही आहे आणि आमची अपेक्षा पण नव्हती की टॅक्सला ते काय करतील. तर याच्यात सर्वसामान्याचा तर फायदा होणार आहे. शेतकरी वर्गाला, इनफॅक्ट आपले जे 4 पिलर्स आहे इकॉनॉमीचे त्या सगळ्यांना मिळून त्यांनी हा बजेट मांडलेला आहे आणि सगळ्यांना म्हणजे शेतकरी आहे, आपले स्त्री वर्ग आहे, त्या सगळ्यांच्या हिशोबाने जे जे काही त्यांनी मांडलंय या बजेटमध्ये ते सगळ्यांना फायदेशीर होणार आहे.
म्हणजे महिलांसाठी स्पेशल असं त्यामध्ये काय तरतूद नाही करण्यात पण आली? एक तर त्यांनी महिला जे आंतरप्रनर्स आहे त्यांच्यासाठी एक फायनान्शियल आउटले केलाय. दुसरा महिलांचे हेल्थसाठी एक काढलाय त्यांनी, की जे सर्व्हायकल कॅन्सर जे होतं तर त्यांनी त्याच्यासाठी जे वॅक्सिनेशन लागतं ते एक महत्वाचा टप्पा उचललाय, की सगळ्यांनी वॅक्सिनेशन केलं पाहिजे. 9 ते 14च्या ज्या वयोगटात जे असतात त्यांना हे वॅक्सिनेशन दिलं जाईल. तर हे खूप मोठा पाऊल घेतलेलं आहे त्यांनी, की स्त्रियांचं हेल्थ किंवा स्त्रियांचं म्हणजे ज्यांना आपण म्हणतो की विमेन एंटरप्रेन्योर्स त्यांना पण प्रोत्साहित केलं आहे या बजेटमध्ये. ते एक एकंदर बॅलन्स्ड बजेट, इंटरिम बजेट त्यांनी मांडलं आहे. देश पुढे नेण्यास म्हणजे देश पुढे नेण्यासाठी आपला युवा वर्ग जो आहे तो महत्त्वाचा मानला जातो. आणि आज युवा बेरोजगार असल्याचं सोशल मीडियावरती सातत्याने जे काही व्हिडिओज असतात ते येत असतात. परंतु आता युवांसाठी आपल्या ज्या सरकारने काय तरतुदी केल्यात आपण काय सांगाल? तेच तर आता जे 1 लाख करोडचा जो नवीन नवीन Startup. फंड केलाय तो सगळ्या स्टार्टअपलाच आहे. तर युवा स्टार्टअप कोण करतात? युवा वर्गच करतात. त्यांनाच प्रोत्साहित करायला हे केलंय. आणि टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन हे सगळं तर युवा वर्गच करतोय ना. तर त्याला किती प्रोत्साहित गव्हर्नमेंट करू शकतो त्या हिशोबाने त्यांनी एक फायनान्शियल आउटले केलाय. तर आहे इनफॅक्ट सगळं जर तुम्ही पाहिलं तर युवांना किती प्रोत्साहित करता येतो. म्हणजे एंटरप्रेन्योरशिप म्हणजे स्वतः पण आपल्या पायावर उभं राहणे, काही नवीन त्यांना काही टेक्नॉलॉजी जर त्यांना मांडायची असेल त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने भरपूर म्हणजे हा जो नवीन फंड आहे तो अगदी म्हणजे इंटरेस्ट फ्री आहे. 50 वर्ष त्याचं टेन्युअर आहे. 50 वर्ष म्हणजे ऑलमोस्ट इंटरेस्ट फ्री झाला तो. तर एवढं त्यांनी फायनान्सचा आउटले त्याला दिलाय. तर युवा वर्गांना प्रोत्साहित करायलाच दिलंय त्यांनी. एकंदरीत हे होते आपल्यासोबत अजित मंगरुळकर, जे डायरेक्टर जनरल आहेत. आणि यांनी आपल्या सविस्तर बजेटवर चर्चा केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की हा निवडणूक म्हणून हा जो बजेट आहे तो मांडला गेला नाही, तर याच्यामध्ये सर्व वर्गातल्या ज्या लोकांना आहे तो ह्या बजेटचा अर्थसंकल्पाचा जो आहे तो फायदा होणार आहे. कृष्णा कोलपटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.